तुकाराम मुंडे हे जरा अति होतंय असं मी नाही तर जणू मुंबई हायकोर्टच मुंडेंना म्हणाला आहे। हायकोर्टाने फक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईला स्थगिती दिली नाही तर हॉटेल बंद केलं म्हणून नुकसान भरपाई देखील देण्याचे आदेश तुकाराम मुंडे यांना दिले आहेत। तुकाराम मुंडे यांनी एफडीएचा पदभार स्वीकारला तेव्हापासूनच त्यांनी कामाचा धडाका लावला। सर्वसामान्य लोकांकडून तुकाराम मुंडे यांचं कौतुक कमी होताना दिसत नाही। नेते मंडळी तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असं चित्र दिसतंय। मात्र अशातच मुंबई हायकोर्टाने तुकाराम मुंडेंना मोठा दणका दिला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, मुंडेंच्या विभागावर हायकोर्टाने ताशेरे का ओढले, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। तर झालं असं की नवी मुंबईतील पवन बार अँड रेस्टॉरंटची एफडीएने 29 जून रोजी तपासणी केली। त्यावेळी हे आस्थापन 63% नियमांचे पालन करत असल्याचे नोंदवून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जून रोजी त्याचा परवाना निलंबित करण्यात आला। यानंतर 14 जुलै रोजी झालेल्या पुनर्तपासणीत हे आस्थापन 100% नियम पालन करत असल्याचे एफडीएच्या अहवालात स्पष्ट झाले। मात्र 100% नियम पालनाचा दाखला मिळाल्यानंतरही एफडीएने निलंबनाचा आदेश मागे घेतला नाही। एफडीएच्या या कारभाराविरोधात आणि परवाना पूर्ववत करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी तर्क दिला की परवाना निलंबनाविरोधातील अपील अद्याप प्रलंबित आहे। त्यावर उत्तर देताना न्यायालयाने सवाल केला, जेव्हा तुम्ही स्वतःच 100% नियम पालनाचे प्रमाणपत्र देता तेव्हा निलंबन तात्काळ मागे घ्यायला हवे होते। याचिकाकर्त्याचे गेल्या 15 दिवसात झालेले नुकसान आता कोण भरून काढणार, असा थेट सवालच न्यायालयाने केला। या सुनावणी दरम्यान न्यायालयाने प्रशासकीय कारभारावर ताशेरे देखील ओढले। तुमचा विभाग एवढे वर्ष झोपला होता का आणि आता आयुक्तांच्या प्रशंसकीय कामामुळे जागा झाला आहे का? मात्र नवी मुंबईतील या प्रकरणात न्यायालय जर गप्प राहिले तर ते आपल्या कर्तव्यात कसूर ठरेल असं मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला ठणकावले। यानंतर न्यायालयाने एफडीएचा परवाना निलंबनाचा आदेश तातडीने रद्द केला। तसेच गेल्या 15 दिवसात व्यवसाय बंद राहिल्याने रेस्टॉरंटचे दररोजचे सरासरी उत्पन्न किती होते याचा तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश हॉटेल मालकाला दिले। तर जवळपास 15 दिवस व्यवसाय बंद राहिल्याने रेस्टॉरंटचे झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेता एफडीएवर खर्च लावण्याचा विचार देखील करण्यात येईल असे संकेत देखील उच्च न्यायालयाने यावेळी दिले। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 5 ऑगस्ट रोजी होणार असून सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान याआधी देखील हायकोर्ट आणि तुकाराम मुंडे यांच्यात चांगलीच जुंपली असं चित्र पाहायला मिळालं होतं। हायकोर्टाने तुकाराम मुंडे यांच्या विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुम्ही फक्त खाजगी आस्थापनांवर कारवाई करता का, सरकारी कार्यालयात तुम्ही कारवाई का करत नाही, असा सवाल केला होता। यानंतर तुकाराम मुंडे यांनी थेट मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये कारवाई केली होती। या कारवाईत त्यांनी हायकोर्टाच्या बिल्डिंगमधील 3 कॅन्टीन परवानगीशिवाय सुरू असल्याचे आढळल्याने हे तिन्ही कॅन्टीन सील करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे जणू हायकोर्ट आणि तुकाराम मुंडे यांच्यात काही कोल्ड वॉर सुरू आहे का अशी भावना आता नागरिकांच्या मनात यायला सुरुवात झाली आहे। तुकाराम मुंडे यांच्या कामाचं कौतुक नागरिकांकडून होताना दिसत आहे, परंतु काही लोक त्यांच्यावर आता देखील नाराज आहेत। नुकतंच त्यांनी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सावजी मटणावर टीका केली होती। त्यानंतर तमाम सावजी मटणाचे चाहते दुखावले होते। मी जर सावजी मटण खाल्लं तर किमान 1 महिना मला हॉस्पिटलला जावं लागेल असे तुकाराम मुंडे यावेळी म्हणाले होते। त्यामुळे कौतुकाबरोबर तुकाराम मुंडे यांना काही प्रमाणात का होईना टीकेचाही सामना करावा लागत आहे। परंतु सोशल मीडियावर आताही त्यांच्या समर्थनात अनेक लोक तसेच अनेक इन्फ्लुएन्सर्स उतरले आहेत। परंतु तरीही हायकोर्टाने तुकाराम मुंडे यांना जो दणका दिला आहे त्यामुळे त्यांच्या कामाच्या स्टाईलमध्ये बदल होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तरी तुम्हाला तुकाराम मुंडे यांच्या कामाची स्टाईल कशी वाटते? तसेच तुकाराम मुंडे यांच्यावर हायकोर्टाने जे ताशेरे ओढले याबद्दल आपलं मत आणि आपली भावना काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।